क्रांतिकारी जयललिता सगळ्यांना. आज मी फक्त छोट्याशा मुद्द्यावरती बोलणार आहे, जास्त नाही. मातंग समाजाचा इतिहास. मी काही इतिहासकार नाही आहे, परंतु ज्यांच्या तोंडून मी जी काही इतिहास ऐकले खरंच त्याची सत्यता काय हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्या अगोदर मी माझ्या विविध लोकांना विनंती करतो, माझ्या मातंग समाजातील लोकांना विनंती करतो की आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, त्याच्यानंतर बेल आयकॉन प्रेस करावं, जेणेकरून माझे काही व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. इतर समाजातील लोकांनी पण चॅनल सबस्क्राईब करा तरी चालेल. तर मला एक सांगायचं आहे की आतापर्यंत आपण अनेकांच्या तोंडून मातंग समाजाचा इतिहास ऐकला होता. आपण सोशल मीडियावरती पण बघतो, यूट्यूब चॅनलवरती पण बघतो मातंग समाजाचा इतिहास. मातंग समाज असं म्हटलं जातं की पूर्वी शूरवीर होता, लढाई होता, असं होतं तसं होतं. हे प्रत्येकाच्या तोंडून ऐकलेलं आहे आपण. लवश्री विष्णुभाऊ कसबे हे जे काही इतिहास सांगतायत त्यांच्या तोंडून आपण इतिहास ऐकलेला आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक सुकुमार खांबळे यांच्या तोंडून सुद्धा आपण इतिहास ऐकलेला आहे. परंतु डिफरन्स आहे खूप, इतिहासामध्ये भिन्नता आहे. नेमकं कोणाचा इतिहास खरा इथे थोडंसं कन्फ्युजन होतं आहे. आणि नेमकं ऐकायचं काय आणि खरं याच्यातून समाजाला काय फायदा आहे असा एक प्रश्न पडतो. कारण मला एक जण पाठीमागं म्हटलं होतं की बघा योगेश भाऊ, समाजाची प्रगती खरी त्यांच्या आपल्या इतिहासावरती आधारित असते. आपला इतिहास काय सांगतो त्याच्यावरती समाजाची पुढची प्रगती अवलंबून असते. मला तिथे थोडासा प्रश्न पडला होता की हे असं कसं होऊ शकतं. कारण ठीक आहे, त्याच्यानंतर मी विचार केला की असू शकतं. कारण पूर्वी आपली परिस्थिती कशी होती, अस्पृश्यता होती पूर्णपणे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कसं म्हणजे वाळीत टाकलं गेलं. त्याच्यानंतर खूप खूप मोठे प्रश्न होते, हे प्रत्येकाला माहिती आहे. पण तो जर इतिहास आपण डोक्यात जर घेतला तर आजकाल आपण आपली परिस्थिती बदलू शकतो, समाजाची परिस्थिती बदलू शकतो. मुलांना खरं आजच्या ज्या काही तरुण पिढीवरतीच खरं समाजाची प्रगती अवलंबून आहे. त्यांना चांगल्या प्रकारे आपण शिक्षणाचे धडे देऊ शकतो की तुम्ही शिक्षण घ्या, पुढे चला, हे करा ते करा, अशा चांगल्या गोष्टी सांगू शकतो. परंतु ज्यावेळेस हे लोक जे काही इतिहास सांगतात ना त्यावेळेस तिथं थोडंसं कन्फ्युजन होतं. तर कन्फ्युजन म्हणजे अशा प्रकारचं आहे की आता प्राध्यापक सुकुमार कांबळे म्हणतात की जी काही लढाई झाली होती त्यावेळेस 100 मांग हे इंग्रजांकडून लढले. आणि लवश्री विष्णुभाऊ कसबे ते सांगतात की इकडून जे मातंग समाज होता तो इंग्रजांच्या विरोधात लढलेला आहे. म्हणजे नेमका ऐकायचं कोणाचा असा प्रश्न पडलेला आहे. खरा आपला इतिहास काय आहे, नेमका विश्वास ठेवायचा कोणावरती असा प्रश्न पडलेला आहे. आता एकीकडं प्राध्यापक कांबळे समाजाची इज्जत काढतायत की काय काढतायत ते मला कळत नाही. ते सांगतायत की त्या काळी आपल्या गळ्यात मडकं होतं, पाठीला झाडू होता, असं होतं तसं होतं. मग इंग्रज आले, त्यांनी आपल्याला विचारलं तुम्हाला चांगले कपडे देतो, खायला देतो, असं देतो तसं देतो, चला उचला तलवारी. आणि मग गळ्यात मडकं पाठीला झाडू असताना आपण ते घेऊन लढलो. कोणी विश्वास ठेवेल का याच्यावरती? मला एक गोष्ट हीच पडत नाही आहे. कारण बघा याच्यातून खूप असे विचार करण्यासारखे प्रश्न बाहेर पडतात. म्हणजे बघा, जर गळ्यामध्ये मडकं, पाठीला झाडू या सगळ्या गोष्टी घेऊन त्यावेळेस मातंग समाज लढला पेशव्यांच्या विरोधात, एकाने एवढे कापले चारा तेवढे असंही सांगतो आपण. मग मला एक प्रश्न पडतो, एवढा शूरवीर, एवढा मोठा योद्धा, एवढा ताकदवीर आपले त्या काळातली लोक खरंच ह्या मनुवादी विचारांच्या लोकांना भिले असतील का? म्हणजे जर तो एवढा चरा कापत असेल तर तो गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू बांधून फिरेल का? हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथे थोडं कन्फ्युजन होतं. त्यामुळं मला एक प्रामाणिकपणे सांगायचं की ह्या अशा गोष्टी समाजाला सांगण्यापेक्षा की बाबा आपलं असंच होतं, आपलं तसंच होतं, गळ्यातच मडकं होतं, पाठीला झाडू होता, ह्या सगळ्या गोष्टी सांगून काय करणार तुम्ही? आताची पिढी रे, आता त्यांचा जन्म झालेला आहे,
त्यांनी लहानपणापासून ते दिवस कसे काढलेत हे त्यांना त्यांचे माहिती आहे. मग अशा मुलांना आपण काय सांगितलं पाहिजे? इतिहास सांगितला पाहिजे, परंतु त्याहीपेक्षा समाजाची आताची परिस्थिती काय आहे, ती कशी बदलवली पाहिजे ह्याच्यावरती बोललं पाहिजे. पण याच्यावरती कोणी बोलत नाही आहे. बोलताना फक्त एवढं दिसतंय की आपली परिस्थिती एवढी अशी होती, मग तुम्ही त्याला चिटकता, तुम्ही ह्याला चिटकता, तुम्ही ह्या धर्मात आहे, तो धर्म सोडा, हे धर्म स्वीकारा, हे करा, ते करा, एवढंच चाललेलं आहे. बस सोशल मीडियावरती बाकी दुसरं काही चाललं नाही. त्याच्यानंतर खऱ्या आपण बघतो खरी परिस्थिती जी काय आता चाललेली तीच चाललेली. रियालिटीमध्ये हेच चाललेलं आहे सगळं. फक्त भांडाभांड. मातंग समाजाचे पडलेले 4-5 गट आणि त्या गटामुळं झाले समाजाचे 4 भाग. 4 भागामध्ये पण भिन्न विचार, एक विचार होतच नाही समाजाचा. त्यामुळे ही परिस्थिती खूप गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळं मला एक प्रामाणिकपणे सांगायचं आहे, अशा प्रकारच्या ज्या काही जुन्या गोष्टी उकरत बसण्यापेक्षा समाज कसा पुढे जाईल ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आज आपल्या मुलांना शिक्षणासाठी कुठे त्यांना एखादा मुलगा समाजाचे म्हणजे एखादा मुलगा शिकत असेल चांगलं, त्याला कुठे काय कमी पडतंय का काय, ह्या गोष्टीवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. समाज कसा पुढे जाईल, आपली मुलं शिकतील कसे, ह्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. पण तसं होत नाही आहे. आत्ताही कुठेतरी जातीवाद वगैरे झाल्यानंतर समाज एकजूट होत नाही आहे. आणि एकजूट न झाल्यामुळं अनेक लोक बाकीचे असे काही मनवादी विचारांचे लोक ते आणखीन जास्त करतायत, पण कमी नाही. म्हणून मला एक सांगायचं की प्रामाणिकपणे सांगायचे की आपले जर पूर्वज जर एवढे शूर होते, एवढे हे होते तेवढे, तर तो इतिहास सांगा. मग आता आपण ह्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ह्या गोष्टी समजावून सांगा. अजून बघा समाजाची परिस्थिती कशी आहे. मागवाडा बदलला पाहिजे पूर्णपणे. मागवाड्याची परिस्थिती पूर्णपणे बदलली पाहिजे. खूप प्रामाणिकपणे वाटतं. पण काय माहिती आहे का, आपण जे काही धर्मामध्ये अडकून बसलोय ना, धर्म आचरण करावा. ज्याला जे वाटतंय त्यांनी त्या धर्मात जावं, धर्म आचरण करावं, पण मातंग म्हणून एकत्र राहावं हे प्रामाणिकपणे मला वाटतं. आणि समाजासाठी करावं हे मला वाटतं. कारण बघा आता ख्रिश्चन मातंग त्यांचं तर वेगळाच विषय, रोजचा त्यांचा फक्त प्रभू येशू प्रभू येशू प्रभू येशूच चाललेलं आहे. हिंदू मातंग हे यांचा वेगळाच तडाखा चाललेला आहे. आंबेडकरवादी मातंग नुसतं डिवाचण्याचं काम करतो. बौद्ध मातंग तुम्ही बघितले, प्राध्यापक सुकुमार कांबळे, त्यांचा वेगळाच चाललेला आहे रट्टा. काय चाललंय काय समाजाचं, खूप खूप गंभीर प्रश्न आहे. समाजाच्या कुठल्याही मुद्द्यावरती कोणी काही बोलत नाही आहे. आणि त्यामुळं पूर्वीपासून जी काही परिस्थिती आहे ती तशीच आहे. लोक आहे आपली इज्जत काढायला, माग असाच माग तसाच. त्यामुळं प्रामाणिकपणे मला सांगायचं की आपला इतिहास जर सांगायचा ना, तर त्या इतिहासातल्या अशा काही गोष्टी सांगा की जेणेकरून आपली मुलं प्रगतीच्या दिशेने धाव घेतील. आणि दुसरी एक गोष्ट अशी की आपली जी काही मुलं शिकतायत आता, ज्यांचं शिक्षणाचं वय आहे, त्यांना कशाला ह्या मोर्चा आंदोलनात चळवळीत ह्या गोष्टीमध्ये अडकवत आहे. काही गरज नाही आहे. आधी त्यांना प्रामाणिकपणे सांगायचं की बाबा तुझं शिक्षणाचं वय आहे, तू शिक्षण घे, चांगलं शिक, मोठा होय, चांगल्या कुठेतरी नोकरीला लाग, त्याच्यानंतर तू ह्या गोष्टीकडे लक्ष दे तुझ्या मुलाबाळांसाठी. जर आपण म्हणतोय की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चाललं पाहिजे, काय विचार घेत आहे? डिवाचण्याचं, ह्याची त्याची इज्जत काढण्याचं, ह्याला त्याला नावं ठेवण्याचं, ह्या देवाला टोमणं मार, याला एक कर त्याला ते कर, हे विचार. अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधी काय केलं? शिक्षण घेतलं. त्यांना माहीत होतं की मी जर मला माझ्या समाजाला ह्या गोष्टीतून जर बाहेर काढायचं असेल, ह्या गोष्टीतून म्हणजे कुठल्या गोष्टीतून, ज्या प्रकारे लोक कशा प्रकारे आपला छळ करत होते, अस्पृश्यता जी काही होती त्याच्यामधून बाहेर काढायचं होतं, म्हणून त्यांनी आधी शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टीवरती लक्ष दिलं. तसं आपल्या समाजातील मुलांनी केलं पाहिजे. आधी ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टीत न अडकता, ज्यांचं झाले गेले त्यांनी ह्या चळवळीत बिळवळीत उड्या मारा आणि
स्वतःच्या मुलाबाळांसाठी लढा, पण ज्यांचं खरंच शिक्षणाचं वय आहे, जे शिक्षण घेतात, अशा मुलांनी फक्त कुठे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, फक्त शिक्षणावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर शिक्षण वगैरे तुमचं पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर मग तुम्हाला आहेच तुमच्या मुलाबाळासाठी लढायचं आहे. मग तुमचं भविष्यात जे काही मुलं असेल ते शिक्षण घेणार, त्याच्यानंतर तो लढणार, हे एक. त्यामुळं मला एकच सांगायचं की मातंग समाजाचा इतिहास काय आहे, जी काही सत्यता आहे ती समाजापुढे मांडा, उगाच समाजाला दिशाभूल करू नका, एवढंच मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे. क्रांतिकारी जय लहूजी, जय अण्णा, जय भीम.